ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. गुड आफ्टरनून सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना. आपण आपण सेशनला सुरुवात करूया. त्या अगोदर सेशन कशा पद्धतीने होणार आहे, काय होणार आहे, ह्याची एक थोडक्यात इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आणि मग आपण सेमिनारला सुरुवात करूया. तर आता जे सगळे अटेंड झालेले आहेत, साहजिक की तुम्ही काहीतरी सिरियस असणार आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे, म्हणूनच तुम्ही लेक्चरला अटेंड झालेला असणार आहे. होतं काय की आपण बऱ्याचशा गोष्टी आत्तापर्यंत शिकत आलेलो असतो, आपल्या अवतीभोवती असतात, फक्त त्या गोष्टीला हेच म्हणतात हे आपल्याला कधी कधी माहीत नसतं. जसं की टॅक्स हा विषय माझ्या पण थोडासा आवडीचा आहे. आय होप हे लेक्चर झाल्यानंतर तुमच्या पण आवडीचा होईल. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण टॅक्स ही कन्सेप्ट आपल्या जवळून जाते, आपण दररोज ऐकतो, टी व्हीमध्ये असेल, बजेटमध्ये असेल किंवा जे अधिवेशन असतात त्याच्यामध्ये असेल, ऐकतो आणि आपण सोडून देतो. पण त्याचा आपला पर्सनल लाईफवरती कसा इफेक्ट होतो, आपली जी प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यावरती कसा इफेक्ट होतो, इव्हन एज्युकेशनल लाईफ जे आता तुम्ही जगताय त्याच्यावरती कसा इफेक्ट होतो, आणि इन फ्युचर जाऊन ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करणार आहात, जॉब करणार आहात, पैसे कमवणार आहात, त्यावेळेस टॅक्सेसचा तुमचा कसा संबंध येतो. आता बऱ्याच मुलांना असं वाटत असेल की आता आपण एफ वायला आहे, एस वायला आहे, आपण थोडी आता टॅक्सेस पेड करतो किंवा आपल्याला आत्ताच थोडी टॅक्सेस पे करायचे आहेत. ज्यावेळेस आपण कमवणार आहोत, ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतील किंवा ज्यावेळेस आपण एक पर्टिक्युलर इन्कम क्रॉस करू त्यावेळेसच आपल्याला टॅक्स भरावा लागेल. कारण आत्तापर्यंत आपण 1 ते 2च प्रकारचे टॅक्सेस ऐकलेले असतात. एक ऐकलेला असतो इन्कम टॅक्स, दुसरा ऐकलेला असतो तो म्हणजे GST. ते पण GST आपण काय ऐकलेला असतो, तर टी व्हीमध्ये बऱ्याच वेळा येतं किंवा मोदींनी अचानक ते जाहीर केल्यामुळे त्याची जाहिरात भरपूर झाली म्हणून आपल्याला ते नाव ऐकलेलं आहे. आणि होतं काय, GSTच्या फुल फॉर्म शिवाय आपल्याला जास्त गोष्टी माहीत नसतात. माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की नॉलेज आपल्या अवतीभोवती भरपूर आहे, फक्त आपल्याला ते गोळा करायचं आहे आणि ते इतरांसमोर प्रेझेंट करायचं आहे. कारण आज होतं काय, आपल्याकडे नॉलेज भरपूर असतं, आपण कमी पडतो ते प्रेझेंट करण्यामध्ये. तर आता बघा, आजचा जो विषय आहे आपला तो आहे टॅक्स. तर टॅक्स म्हणजे नक्की काय असतं, मी स्क्रीन शेअर करतो आणि मग सुरुवात करतो मी तुम्हाला. तर आय होप माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल. आजचा विषय आहे आपला की टॅक्स सिस्टीम इंडियामध्ये कशी आहे, कशा पद्धतीने काम करते आणि आपल्यावरती तो कसा इफेक्ट करतो. म्हणजे काय अशा शॉकिंग गोष्टी आणि इंटरेस्टिंग गोष्टी असतील ज्या तुम्हाला समजतील, ज्या की ऑलरेडी तुम्हाला माहीत आहेत, फक्त हे माहीत नाही की अरे याला हे म्हणतात. जसं सगळ्यात महत्त्वाचं, आपण शॉपिंगला सगळे जातो आणि शॉपिंगला गेल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथं मागतो, कुठलीही वस्तू असू द्या, की डिस्काउंट. बरेच वेळा आपण म्हणतो की इथं डिस्काउंट काय मिळेल, आणि डिस्काउंटच्या पण बाबतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला डिस्काउंट मिळतो त्यावेळेस आपली एक प्राऊड मुवमेंट असल्यासारखं आपण ते फील करतो की अरे आपल्याला डिस्काउंट मिळाला, आपण एक डिस्काउंट मिळालेला आहे, म्हणजे एक जग जिंकल्यासारखं होतं. 10% का होईना डिस्काउंट मिळाला तरी. मग ही डिस्काउंट ही कन्सेप्ट आली कुठून, किंवा डिस्काउंट घ्यायचा कसा असतो किंवा मिळवायचा कसा असतो, किंवा मिळवला पाहिजेच का नाही मिळवला पाहिजे, याच्या पण काही गोष्टी आहेत की डिस्काउंट नक्की कुठं मागायचा असतो, कसा मागायचा असतो. ठीक आहे. तर आता थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो की डिस्काउंट नक्की मागायचा कुठं असतो. प्रत्येक ठिकाणी डिस्काउंट मागायचा नसतो, कारण आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मार्केटमध्ये आपल्याला माहीत नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण बघा डिस्काउंट कुठं करतो, जिथं केलं नाही पाहिजे तिथं आपण डिस्काउंट 100% मागतो, आणि जिथं डिस्काउंट ॲक्च्युली मागितला पाहिजे तिथं आपण डिस्काउंट मागत नाही. मग ती पण कन्सेप्ट आपण बघणार आहे की डिस्काउंट ॲक्च्युली कुठं मागितलं पाहिजे. हे रिलेट करतं टॅक्सेसशी. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे टॅक्सेसमध्ये, तो म्हणजे आहे MRP. MRPमध्ये 2 प्रकार येतात, मॅक्झिमम रिटेल प्राईस, दुसरा येतो मिनिमम रिटेल प्राईस, आणि तिसरा आहे तो म्हणजे MSP, मिनिमम सपोर्ट प्राईस. MSP ह्याचं बेस्ट एक्झाम्पल मी आत्ता तुम्हाला का सांगणार आहे, का आता जे आत्ता किसान आंदोलन तुम्ही ऐकत आहात, बरेच स्टुडंट ऐकतात की टी व्हीवरती पण आपण पाहतोय की किसान आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती चाललेलं आहे. की हे का चाललेलं आहे, त्याच्या पाठीमागचं रिझन आहे कुठं ना कुठे MSP. तर ते कसं इफेक्ट करतं आपल्यावरती ते पण मी समजून सांगतो. आता लॉकडाऊनचं एक सिंपल एक्झाम्पल तुम्ही पाहिलं. आता कोरोना पिरियड आहे, अजून तो चालूच आहे, 1 वर्ष झालं कोरोनाला. प्रत्येकाच्या घरावरती आज इफेक्ट पडला आणि आता पण पडतोय. आता सगळे बघताय महागाई वाढते, पेट्रोल वाढते, तेलाचे, डाळीचे सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. रेट वाढले म्हणजे काय झालं, त्यांनी अमाऊंट नाही वाढवली, त्यांनी काय केलं, टॅक्सेस वाढवले. आणि टॅक्सेस वाढवल्यामुळे इंडिव्हिज्युअली इफेक्ट आपल्यावरती पडतो. आपल्यावरती पडला की आपल्या घरावरती, घरावरती पडला की गावावरती, गावावरून सिटीवरती, स्टेटवरती आणि कंट्रीवरती. हा सगळा इफेक्ट सायमल्टेनियसली परत जातो. ह्याच्या पाठीमागं जे रिझन असतं, हे रिझन एक म्हणजे एकच असतं, ते म्हणजे टॅक्सेस. मग हे कशा पद्धतीने वर्क करतं टॅक्सेस, कशा पद्धतीने आपण ह्याच्यावरती काम करू शकतो किंवा कशा पद्धतीने हे समजून घेऊ शकतो, हे आज आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे.
आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघणार आहोत की व्हॉट इज टॅक्स. टॅक्स म्हणजे नक्की काय असतं. बऱ्याच जणांना हीच कन्सेप्ट माहीत नसते. तर टॅक्स तर भरत असतात, पण का भरायचा, कशासाठी भरायचा, कोणी भरायचा, नाही भरला तर काय होईल, त्याचे मला बेनिफिट काय आहेत, त्याचे मला लॉसेस काय आहेत, म्हणजे त्याचे तोटे काय होतील मला, ह्या गोष्टी कुणालाही माहीत नसतात. फक्त गव्हर्नमेंट म्हणतं टॅक्स भरा म्हणून पण काही लोक आहेत की टॅक्स भरतात, आणि काही लोक असे आहेत की त्यांना माहिती आहे की टॅक्स भरल्यानंतर मला बेनिफिट काय होणार आहे. ठीक आहे, तर आता काय बेनिफिट होतात, कसे बेनिफिट होतात, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्या अगोदर पहिला क्वेश्चन मी सगळ्या स्टुडंटला विचारतो की तुम्ही आत्ता कोणत्या प्रकारचे टॅक्सेस भरता का. येस किंवा नो मध्ये आन्सर देऊ शकता तुम्ही. आवाज येतो ना. येस, ओके. मेसेजवरती पण तुम्ही मला रिप्लाय दिला तरी चालेल, मी मेसेज पाहतोय इथं. नो, ठीक आहे. अतुल तर नो म्हटलेला आहे. जे यस म्हटले त्यांनी मला कोणी सांगू शकते की किती टॅक्सेस तुम्ही आत्ता भरता. पहिली गोष्ट, तुम्ही सगळे इच अँड एव्हरी पर्सन आत्ता टॅक्सेस भरत आहात. टिल आत्ता तुम्ही माझ्याबरोबर बोलताय तरी पण तुमचा कुठं ना कुठं टॅक्स कट होतोय. कसा, तुम्ही तुम्हाला सांगतो. हेच तर आपल्याला शिकायचं आहे. डेली बेसिसवरती जवळजवळ तुम्ही 13 ते 14 प्रकारचे टॅक्सेस डेली भरता. समजतंय. मग ते डायरेक्टली भरत असाल किंवा इनडायरेक्टली भरत असाल. आता हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रकार काय आहे तो पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. पण आत्ताचा एक सिंपल एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की तुम्ही सगळे आत्ता या क्षणाला टॅक्स भरताय, म्हणजे तुमचा कुठं ना कुठं टॅक्स कट होतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, इव्हन झोपल्यानंतर पण आपण गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्सचं कॉन्ट्रीब्युशन देत असतो. आता हे कधीपासून भरताय तुम्ही, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिली तर कन्सेप्ट क्लिअर झाली की आपण टॅक्स भरतो कसा, ते मी तुम्हाला समजून सांगतो. दुसरी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये की कधीपासून भरतोय. तर तुम्ही जो टॅक्स भरत आहात तो टॅक्स भरत आहात लहानपणापासून, ज्या वेळेस जन्माला आलात त्यापासून. समजते. जन्माला आल्यानंतर जर तुम्ही हॉस्पिटल यूज केलं, तिथं जे चार्जेस लागतात, तिथं जे सर्व्हिस असते, तिथं जे तुम्ही प्रोडक्ट यूज केले किंवा घरच्यांनी जे तुम्हाला प्रोडक्ट आणले, कपडे आणले, इच अँड एव्हरी आयटम जो घेऊन आले, त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती गव्हर्नमेंटने काही ना काही टॅक्स लावलेला असतो आणि तुम्ही तो पे करत असता. समजते. म्हणजे जन्माला आल्यापासून आपण टॅक्सेस भरतोय. तुम्ही म्हणाल आता आम्ही कोणता टॅक्स भरतोय. आता तुम्ही बघा नेट यूज करताय, नेटचा तुम्ही रिचार्ज मारला, त्या रिचार्जमध्ये पण तुमचा टॅक्स ॲड आहे. सर्व्हिस तुम्ही यूज केली, सर्व्हिसमध्ये तुमचा जीएसटी ॲड झाला, तुम्ही जीएसटी 18% गव्हर्नमेंटला पेड केला, सेंट्रलला पण पेड केला, स्टेटला पण पेड केला. तुम्ही आत्ता जर घरामध्ये बसला असताल, घरामध्ये घर यूज करताय तुम्ही, बरोबर. तुम्ही भलं म्हणत असाल घर माझं आहे, जरी घर तुमचं असेल तरी तुम्ही नगर परिषदेला, तुमच्या ग्रामपंचायतीला तुमची घरपट्टी देत असता. तुम्ही पाणी पिला असतालच पाणीपट्टी भरलेली आहे, हे म्युन्सिपल टॅक्सेसचा प्रकार आहे. तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करता त्याच्यावरती तुमचे टॅक्सेस भरलेले आहात. तुम्ही रोड यूज करता त्याचे टॅक्सेस भरलेले, पूल यूज करता ते टॅक्सेस भरलेले, बिल्डिंग यूज करता, म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही काही ना काही टॅक्सेस भरत आहात डेली बेसिसवरती. फक्त ते इनडायरेक्टली जातात, त्याला टॅक्स म्हणून देत नाही, तुम्ही डायरेक्ट अमाऊंट देता म्हणून तुम्हाला समजत नाही, कारण ह्याच्यामध्ये टॅक्सची पण अमाऊंट इन्क्लूड आहे. समजते. म्हणजे पहिली तर कन्सेप्ट क्लिअर झाली की आपण टॅक्सेस भरतो. ठीक आहे. आता काही टॅक्सेसला गव्हर्नमेंटनी कायदे लावून दिलेले आहेत, नियम लावून दिलेले आहेत, त्या नियमामध्ये बसला तरच टॅक्स भरायचा, आणि काही यांना नियम नाही आहेत, ते कंपल्सरीच भरावे लागतात. समजते. असे कंपल्सरी टॅक्सेस जे तुम्ही डेली बेसिसवरती भरता ते कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिलं समजून घे की व्हॉट इज टॅक्स. टॅक्सला मराठीमध्ये कर म्हणतो. ह्याची थोडक्यात जर व्याख्या करायची झाली, टॅक्सची व्याख्या जर थोडक्यात करायची झाली तर सरकारने लोकांकडून, म्हणजे त्यांच्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांकडून घेतलेली सक्तीची वर्गणी म्हणजे टॅक्स. बघा वाक्य नीट ऐका, मी फक्त वर्गणी नाही म्हटलो, मी काय म्हटलो, सक्तीची वर्गणी. आता सक्तीची हा शब्द मी का वापरला, तर हा टॅक्स तुम्हाला भरावाच लागतो, नाही भरला तर हा कायद्याने गुन्हा आहे. जसं की आपल्या इथं पण बघा शिवजयंतीची वर्गणी असते, गणपतीची वर्गणी असते, वेगवेगळ्या इव्हेंटची वर्गणी असते. ती जर नाही भरली तर तुम्हाला जेल होत नाही, लक्षात, किंवा ते तुमच्यावरती जाऊन केस करत नाही की तुम्ही वर्गणी का भरली नाही, लक्षात. पण जर तुम्ही टॅक्स नाही भरला तर तुम्हाला म्हटलं जेल होऊ शकते, फाईन बसू शकतो, रेड पडू शकते. समजते. म्हणजे कंपल्सरी भरणं गरजेचं असतं टॅक्स. ठीक आहे. म्हणून मी म्हणतो की सक्तीची वर्गणी तुम्हाला कंपल्सरी भरावीच लागते. हां, ह्याच्यामध्ये काही क्रायटेरिया मॅच केलेले आहेत, काही क्रायटेरिया दिलेले आहेत, काही अमाऊंटचे लिमिटेशन दिलेले आहेत, काही एक्झम्पशन्स असतात, काही डिडक्शन्स असतात. ठीक आहे. ते कशा पद्धतीने असतात ते पण आपण समजून घेऊ. पहिले तर कन्सेप्ट क्लिअर की टॅक्स म्हणजे काय असतं. तर टॅक्स म्हणजे लोकांकडून, लोक म्हणजे कोण, आपण. ह्याच्यामध्ये पण त्यांनी कॅटेगराईज केलेले आहेत. टॅक्सला मराठीमध्ये कर म्हणतात आणि टॅक्स जो पे करतो त्याला करदाता म्हणतात. लक्षात. करदाता आणि इंग्रजीमध्ये त्याला आरसीसी म्हटलं जातं. ठीक आहे. मग ते आरसीसीचे त्यांनी
टाईप केलेले आहेत. तर ते टाईप पण कसे आहेत ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.